विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण 3.1 ही तुमचे प्रॅक्टिस सेट मधील उदाहरण घेतलेले आहे। या व्हिडिओच्या ज्या लिंक्स आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही सबस्क्राइब करू शकता। आज आपण 3.2 हे जे तुमचा प्रॅक्टिस सेट आहे त्यावर आधारित उदाहरण आणि त्याचा घातांकाचा प्रकार बघणार आहोत आपण। याच्या अगोदर आपण m हा जो घातांक घेतला होता किंवा जो इंडेक्स आहे, इट इज इन द होल नंबर, पूर्णांक संख्येत तो इंडेक्स होता। जसं a चा a⁵, a⁶ वगैरे अशा पद्धतीने पूर्णांक संख्येत होता आणि त्याचं वाचन आणि त्याचं लेखन आपण 3.1 मध्ये पाहिलेला आहे। आता आपण 3.2 मध्ये हा इंडेक्स जो आहे तो रॅशनल फॉर्म मध्ये कसा लिहित आहे आणि कसं लिहितात त्याचं वाचन आणि ते बघणार आहोत। रॅशनल फॉर्म मध्ये म्हणजे कसं p/q किंवा अपूर्णांकाच्या स्वरूपात, की तुम्ही याच्या अगोदर रॅशनल नंबर शिकलेला आहात, त्यामध्ये रॅशनल फॉर्म म्हणजे जो इंडेक्स आहे तो रॅशनल फॉर्म मध्ये असणार, m/n अंश आणि छेद या स्वरूपात, अपूर्णांकाच्या स्वरूपात, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे इट इज रॅशनल फॉर्म। या परिमेय च्या स्वरूपामध्ये, अपूर्णांकाच्या स्वरूपात घातांक कसं लिहितात आणि त्याचं वाचन कसं करतात ते आपण शिकणार आहोत। तर त्यामध्ये पहा, अगोदर हे जे दोन नियम आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं वाचन आणि ते लिहिलेलं आहे की दोन पॉवर्स आहे। याच्या अगोदर कसं होतं की एकच घातांक सिंगल पूर्णांक संख्या होती, आता मात्र फ्रॅक्शन मध्ये असल्यामुळे त्याचं वाचन पण त्या पद्धतीने करण्यात येईल। तर ते कसं आलं त्याच्या अगोदर आपण एक्झाम्पल बघूया। 8² = 64, क्यूब रूट जर काढायचं असेल तर 64 चा 8चा वर्ग 64, क्यूब रूट काढायचा असेल तर क्यूब रूट ऑफ 64 म्हणजे 64 चा क्यूब रूट जो आहे तो आपण इंडेक्सच्या फॉर्म मध्ये 1/3 असं लिहिलंय। या अगोदर आपण शिकलेला आहोत जो क्यूब रूट आहे तो 1/3, स्क्वेअर रूट असेल तर 1/2 लिहितो आणि क्यूब रूट असेल तर 1/3, म्हणजे घनमूळ काढायचं असेल तर 1/3 घेणार आपण आणि वर्गमूळ असेल तर 1/2 किंवा 7वं मूळ असेल तर 1/7, 8वें मूळ 1/8 अशा पद्धतीने इंडेक्स जो आहे तो लिहित असतो। आता ह्या 64 ला मी 8² च्या स्वरूपात लिहिणार, म्हणजे 64 च्या ऐवजी काय लिहिलं 8²। आता हा ब्रॅकेटच्या आतमध्ये एक इंडेक्स आहे, ब्रॅकेटच्या बाहेर दुसरा इंडेक्स आहे, दोन्ही इंडेक्स मल्टिप्लिकेशन होतं आणि ते पण कोणत्या सूत्रानुसार a⁻m इंटू ब्रॅकेट मध्ये पुन्हा आणखी n = a⁻m × n। ह्या फॉर्म मध्ये ब्रॅकेटच्या आतमधील इंडेक्स आणि ब्रॅकेटच्या बाहेर इंडेक्स यांचं मल्टिप्लिकेशन होत असतं, यांचा गुणाकार होतो आणि मग जो इंडेक्स मिळतो तो आपल्याला m/n या फॉर्म मध्ये मिळतो। इट इज इन द रॅशनल फॉर्म। आता इथे पण 2 × 1 = 2 म्हणजे किती झाले 2/3, 8⁻²/3 अशा पद्धतीने, म्हणजे 64 जो आहे तो आपण या इंडेक्सच्या फॉर्म मध्ये जो आहे m/n या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे। आता ह्या एक्झाम्पल मध्ये m म्हणजे 2 आलाय, n म्हणजे 3 आणि a इज त्याचा काय पाया आहे, इथे तेवढं करता लिहिलं। m इज पॉवर, पॉवर म्हणजे घात असा शब्द वापरणार आपण, पॉवर। n म्हणजे रूट, जो डिनॉमिनेटर आहे तो रूट, वरचा न्यूमरेटर असेल तो पॉवर आणि इथे a असेल तर किंवा जो नंबर आहे तो म्हणजे बेस, पाया। a इज बेस, पाया, n रूट मूळ म्हणणार आपण त्याला, n इज पॉवर म्हणजे त्याचा घात। का असं लिहिलंय कारण इथे आपल्याला त्या फॉर्म मध्ये लिहायचंय, त्या फॉर्म मध्ये तुमचं रीडिंग आणि राईट पण त्याच फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला। सपोज आता ह्या याच्यामध्ये असणार a⁻m, m हा पॉवर आहे की रूट आहे, इट इज पॉवर आणि n इज रूट। मग आपण याचं अशा पद्धतीने वाचन करणार, nth रूट ऑफ, इथवर रूट आहे nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a। मराठीमध्ये आपण a च्या
mव्या घाताचे nवे मूळ, a च्या mव्या घाताचे nवे मूळ. मराठीमध्ये काय केले, घात अगोदर घेतलाय, a च्या mव्या घाताचे nवे मूळ, आणि a लिहिताना आपण सुरुवातीला घेतो. मराठीचे आपले जे वाक्यरचना आहे ते वाक्यरचनेसाठी काय केलंय, ए सुरुवातीला घेतलंय. ए च्या mव्या घाताचे nवे मूळ, mव्या घाताचे nवे मूळ. इंग्लिश मध्ये मात्र ते स्टेटमेंट साठी काय होतं पहा, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a, पॉवर ऑफ a म्हणजे जो बेस आहे तो आपण काय केलं, ते सेंटेन्सच्या शेवटी लिहिलंय. ते वाक्यरचनेसाठी त्या पद्धतीने लिहिणार आणि त्या पद्धतीने तसं वाचायचं आहे. मराठीत ए च्या mव्या घाताचे nवे मूळ. हे झालं जेव्हा m इनसाइड द बॉक्स. आता n इनसाइड द बॉक्स आणि m इज आउटसाइड द बॉक्स. a रेस टू 1 अपॉन n रेस टू m. जेव्हा आउटसाइड द बॉक्स असेल तेव्हा काय होईल बा, m पॉवर ऑफ nth रूट ऑफ a, m पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. जसं इथे अगोदर रूट घेतलं होतं nth रूट ऑफ m पॉवर ऑफ a. आता इथे mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a, म्हणजे n असेल तर रूट म्हणायचं, m असेल तर m ला पॉवर म्हणणार. मराठीमध्ये कसं बोलणार आपण, a च्या nव्या मुळाचा mवा घात. a च्या nव्या मुळाचा, अगोदर मूळ घेतलेला आपण, nव्या मुळाचा mवा घात. जसं इथे अगोदर इथे m म्हणजे घात होता म्हणून mव्या घाताचे nवे मूळ. आता मूळ म्हणजे n ची व्हॅल्यू इनसाइड आहे म्हणून a च्या nव्या मुळाचा mवा घात, पॉवर आहे ती. हे जे आहे m n आणि a, हे जर लक्षात ठेवलं तर वाचन जे रीडिंग आहे ते फार सोपं आहे. तर त्याच्यावर आधारित तुमचा जो आहे क्वेश्चन 3.2 मध्ये जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया. 3.2 मध्ये जो टेबल आहे तो आपण घेऊया. आता प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये तुमचा क्वेश्चन 1 की ज्याच्यामध्ये तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्याचं जे रीडिंग आहे ते लिहायचंय तुम्हाला. इथे तो तक्ता मी त्या स्वरूपामध्ये आपण काही उदाहरणं बघूया. त्याच्यात ते दोन्ही मराठीत पण लिहिले आणि इंग्लिश मध्ये पण लिहिले. सेमी वाल्यांसाठी इंग्लिश मध्ये लिहिले, बाकीच्यांसाठी मराठीत लिहिले. यामध्ये तुम्हाला दोन्ही फॉर्म मध्ये लिहायचंय. पहिला फॉर्म आहे पॉवर ऑफ रूट, म्हणजे अगोदर घातांक आणि नंतर त्याचं रूट या स्वरूपात लिहायचंय. 2 भाग केलेले. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये रूट ऑफ पॉवर, म्हणजे जे पॉवर आहे ते पॉवर नंतर घेणार, रूट अगोदर आणि नंतर पॉवर या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. जे आपले 2 फॉर्म आहेत, पॉवर ऑफ रूट आणि रूट ऑफ पॉवर, या स्वरूपात आपण ते लिहिणार आहोत. तर सुरुवातीला पहिलं उदाहरण पहा. 225. 225 चा घातांक 3/2. 225 रेस टू 3/2. m अपॉन n या फॉर्म मध्ये आहे. म्हणजेच m ही पॉवर आली, m ला काय म्हणणार आपण, पॉवर, आणि n जे 2 आहे ते रूट आहे. पॉवर म्हणजे त्याचा आपण घात आणि 2 म्हणजे मूळ. हे जर याच्यातलं समजलं तर मग वाक्यरचना पटकन सोपं जातं. पहा 225 चा आता यामध्ये इथे पॉवर ऑफ रूट च्या याच्यात घेणार आहोत आपण, म्हणजे अगोदर रूट हे घेणार आहोत. तर त्यासाठी पहा 225 च्या वर्गमूळाचा, वर्गमूळ का म्हटलं कारण 2 आहेत म्हणून, वर्गमूळाचा घन. या ठिकाणी दुसरे जेव्हा इंडेक्स असेल तेव्हा आपण ते वापरणार आहोत. पण आता इथे वर्ग आहे आणि इथे घन आहे. 2 ला वर्ग म्हणतो, 3 ला घन म्हणत असतो आपण. म्हणून 225 च्या वर्गमूळाचा, मूळ आहे वर्ग म्हणून वर्गमूळाचा घन. तेच पुन्हा जर आपल्याला अगोदर रूट घ्यायचं असेल तर 225 च्या घनाचे घनमूळ. 225 च्या घनाचे जे दिले तिथे स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225.
याच्यामध्ये जर पाहिलात तर तुम्हाला वर्गमुळाचा घन, इथे घनाचे वर्गमूळ 225च्या घनाचे वर्गमूळ, घनाचे आहे ते त्याचं मूळ जे आहे ते वर्ग आहे म्हणून तिथे वर्गमूळ घेतलं आपण. आता इंग्लिश मध्ये पहा कसं घेणार. अगोदर तुम्हाला इथे पॉवर घ्यायची आपल्याला, म्हणून क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. पॉवर म्हणजे काय, तुमचा क्यूब आहे तो, इट इज द क्यूब, त्याची पॉवर 3 आहे म्हणजे त्याला आपण क्यूब म्हणतो. म्हणून अगोदर पॉवर घेणार, नंतर रूट घेणार आहोत. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. ए म्हणजे त्यांचा बेस तो घेतला 225. आणि रूट आणि याच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार, रूट ऑफ पॉवर, त्याच्यामध्ये पहा स्क्वेअर रूट ऑफ, अगोदर रूट घेणार आपण कशाचं, जे दिलेला नंबर आहे त्याचा, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225 किंवा 225 हे झालं इंग्लिश मध्ये. तसं आणखी दुसरं उदाहरण पहा. 45⁴/5. 45चा कितवा घात आहे, 4/5. 45च्या 5व्या मुळाचा 4था घात. अगोदर मूळ घेणार आपण आणि नंतर घात देणार आहोत. यामध्ये अगोदर मूळ लिहिणार, मग मूळ कितवं आहे, 5वं. म्हणून 45च्या 5व्या मुळाचा 4था घात, हा तुमचा झाला घात आणि हा मूळ. म्हणून अगोदर मुळाचे स्वरूप आहे 45च्या 5व्या मुळाचा 4था घात. तसंच आता अगोदर घात घेणार, 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. अगोदर घात घेतला, नंतर मूळ घेतलंय. आता इंग्लिश मध्ये पहा कसं, 4th पॉवर ऑफ, आधी पॉवर घ्यायची आपल्याला, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. अगोदर पॉवर घेतलं, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आता इथे रूट घेणार आपण अगोदर, कितवं रूट आहे, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. म्हणजे लिहिताना अगोदर पॉवर घ्यायचं की रूट घ्यायचं, तर त्या दिलेल्या कॉलम नुसार व्यवस्थित घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने इथे आता मराठीतून लिहायचं असेल तर अगोदर आपण याचा मूळ घेणार आहोत. 100च्या मराठीत लिहिताना पहा, 100च्या 10व्या मुळाचा 4था घात. 100च्या 10व्या मुळाचा 4था घात. पुढे आता अगोदर घात घेणार आपण. पुढच्या याच्यामध्ये लिहिताना 100च्या 4थ्या घाताचे कितवे मूळ आहे पहा, 10वे मूळ. 10वे मूळ. इंग्लिश मध्ये बघा आता कसं, इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, अगोदर आपल्याला त्याचं पॉवर घ्यायचंय. किती पॉवर त्याची, 4 आहे. 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ, कितवं रूट आहे, 10th, म्हणून 10th रूट ऑफ 100, जो बेस आहे तो 100. तसं आता पुढच्या याच्यामध्ये अगोदर रूट घेणार आपण, मग काय होणार, कितवं रूट आहे ते, 10th रूट आहे आणि पॉवर 4 आहे. म्हणून मी इथे लिहिणार 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. म्हणजे रूट अगोदर घ्यायचं की पॉवर अगोदर घ्यायचं, याच्यामध्ये फक्त m इज द पॉवर, खालचा जो डिनॉमिनेटर आहे इट इज रूट, पॉवर आणि रूट ते ओळखलं की ते त्या फॉर्म मध्ये लिहिणं एकदम सोपं जातं. बाकीचे ते उदाहरण आहे ते अशा पद्धतीने करायचे आहे. याच्यातला हा झाला क्वेश्चन 1. आता आपण क्वेश्चन 2 बघूया. प्रॅक्टिस सेट 3.2 मधील क्वेश्चन 2 आपण पाहणार आहोत. त्यामध्ये राईट इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तुम्हाला वाचन दिलेलं आहे, शब्दामध्ये दिले. आता त्या इंडायसेसच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत आपण. परिमेय घातांकांच्या रूपात m/n या फॉर्म मध्ये तो इंडेक्स कसा लिहायचा ते बघणार आहोत. त्यासाठी पहा ही उदाहरणं घेणार आहोत. फर्स्ट बघा,
काय म्हटलंय, स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121, स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121 म्हणजे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. यामध्ये अगोदर आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणकोणत्या लक्षात ठेवणार आपण, अगोदर ए म्हणजे काय घेणार आहोत, त्याच्या उदाहरण जर बघायचं असेल तर इथे पहा ए जो मी पाया म्हणून दिलेला आहे तो लिहिणार आपण. नंतर एम, एम म्हणजे त्याचा घात, पॉवर, आणि हा झाला बेस. आणि एन हा काय झाला, मूळ आहे त्याचा, मूळ म्हणजे रूट. अगोदर हे 3 पक्के करून घ्यायचे. हे व्यवस्थित त्याच्यामध्ये फाइंड करायचंय की विच इज बेस, विच इज पॉवर अँड विच इज रूट. रूट कोणतं, पाया कोणतं ते आधी शोधायचं त्या सेंटेन्स मध्ये आणि मग त्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार आपण. एम वर न्यूमरेटरला लिहिणार, एन डिनॉमिनेटरला लिहिणार. आता ह्या एक्झाम्पल मध्ये 121च्या 5व्या घाताचे, घात म्हणजे कोणता आला आपला, 121 हा झाला पाया म्हणजे ए ची व्हॅल्यू आली 121. नंतर एम घात कितवा आहे, पॉवर त्याची 5व्या पॉवरची म्हणजे एम ची व्हॅल्यू आली 5. एम बरोबर आपण म्हणजे आता इथे काय घेणार आपण, ए बरोबर 121 घेणार, एम म्हणजे 5 घेणार आणि एन कितवं मूळ आहे ते, कितवे मूळ, घाताचे वर्गमूळ. वर्ग म्हणजे 2 येणार संख्या म्हणजे एनचं आपण काय व्हॅल्यू येणार, 2 व्हॅल्यू येणार. आलं लक्षात कसं ते. स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट, रूट किती आहे 2 आहे म्हणजे रूटची व्हॅल्यू म्हणजे एन, एन ची व्हॅल्यू आली 2. पॉवर, फिफ्थ पॉवर आहे, पॉवर मीन्स एम, एम, एम ची पॉवर आहे 5 म्हणजे एम ची व्हॅल्यू 5 घेतली. ऑफ 121 म्हणजे बेस जो आहे तो 121. आता आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचंय, मग ह्या फॉर्म मध्ये लिहायचं ना, ए रेज टू एम अपॉन एन, या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आपल्याला. मग आपला ए कुठे इथे 121, हा रेज टू एम अपॉन एन, एम ची पॉवर आपण काढली, पॉवर फिफ्थ आहे आणि एन 2 आहे म्हणजे 121च्या 5व्या घाताचे दुसरे मूळ किंवा वर्गमूळ. इट इज द फिफ्थ पॉवर ऑफ जे आहे ते स्क्वेअर रूट ऑफ 121, फिफ्थ पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 121. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते अगोदर शोधायचंय आणि मग आपण ते लिहिणार आहोत. तसं सेकंड साठी पण पहा, मला ए ची व्हॅल्यू किती येणार, 324च्या 4थ्या मुळाचा घन. हा म्हणजे ए येणार आपला 324, 324 क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324 आणि 4थं मूळ म्हणजे एम, एन ची व्हॅल्यू 4 आली, 4थ्या मुळाचा घन आणि पॉवर किती आली त्याची पॉवर म्हटलं म्हणजे एम, एम ची पॉवर घन, घन म्हणजे 3, क्यूब, क्यूब ऑफ फोर्थ रूट, रूट तुम्हाला फोर्थ आहे, रूट म्हणजे एन, एन इज इक्वल टू 4. 324 इज बेस आणि पॉवर किती त्याची क्यूब ऑफ, क्यूब म्हटलं म्हणजे आता इथे पॉवर आली ती, क्यूब म्हणजे 3 आणि एम, एम ची व्हॅल्यू 3 आहे. ही व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केलं तर ही संख्या आपण अशा पद्धतीने लिहिणार. वी राईट द, त्याचा इंडेक्स कसा लिहितोय आपण, 324 रेज टू एम अपॉन एन, एम आहे आपला 3, 3 अपॉन 4. लक्षात, हे जरा लहान जे नंबर्स आहेत ते लहान लिहायचे आणि जो बेस पाया दिलेला आहे तो मोठ्या अक्षरात लिहायचा आहे. थर्ड वन तुम्ही करून बघा. फोर्थ मध्ये पहा, 3च्या घनमुळाचा घन, 3च्या जो पाया दिला ए ची व्हॅल्यू पण 3 आहे. घनमूळ, घनमूळ म्हटलं म्हणजे मूळ एन, एन ची व्हॅल्यू पण 3 आणि घन म्हणजे त्याची पॉवर जी आहे एम ती सुद्धा 3 आलेली आहे. क्यूब ऑफ, क्यूब रूट ऑफ 3, कशाचा क्यूब पाहिजे आपल्याला, पॉवर त्याची क्यूब म्हटलं म्हणजे 3 आला, क्यूब रूट म्हणजे रूट जे आहे ते पण 3 आहे म्हणजे एन ची व्हॅल्यू किती आली 3 आली तिथे. म्हणजे आपण आता इथे लिहिताना 3 अपॉन 3 अशा पद्धतीचा तो
नंबर येईल. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. म्हणजे जे लिहिताना आधी ए, एम आणि एन हे शोधायचं आणि बरोबर त्या फॉर्म मध्ये लिहायचं. आणि पुढचं आपण जे आहे ते नेक्स्ट भागामध्ये बघूया. थँक्यू.